सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी प्रियंका आपले हार्दिक स्वागत करते। सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची। महापालिका उपायुक्तांनी केली भारत नगराची पाहणी। अनुदानासाठी अपंग लाभार्थ्याला धरले वेळीस। शहर वाहतूक नियंत्रण शाखेद्वारे जनजागृती पथनाट्य सादर। यावर्षी तिळगुळाचे भाव वाढल्याने मकर संक्रांत होणार कडू। श्वान पथकात लक्ष्मीची शानदार एंट्री। आता सविस्तर बातम्या। आकोटफैल परिसरात रस्ता दुरावस्थेमुळे झालेल्या अपघातानंतर मनपा उपायुक्त दीपाली भोसले यांनी या भागाची पाहणी करून येथील समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले। अकोला येथील आकोटफैलच्या भारत नगरात रस्त्याच्या दुरावस्थेमुळे मालवाहक वाहन पलटी झाले होते। या वाहनाखाली दबून 2 वर्षीय बालकाचा हृदयविदारक मृत्यू झाला होता। ही घटना बुधवारी 9 जानेवारीला दुपारी घडली। या घटनेत संतप्त नागरिकांनी मनपावर मोर्चा काढून अधिकाऱ्यांना घेराव घातला होता। या घटनेनंतर गुरुवार 10 जानेवारीला महापालिका उपायुक्त दीपाली भोसले यांनी भारतनगर परिसराला भेट देऊन पाहणी केली। यावेळी स्थानिक नागरिकांनी उपायुक्तांना येथील समस्येबाबत अवगत केले। या दरम्यान स्थानिक नागरिकांनी नगरसेवक कोणत्याही प्रकारचे कार्य करीत नसल्याचा आरोप केला। उपायुक्त दीपाली भोसले यांनी आश्वासन देत भारतनगर परिसरातील समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी महापालिका प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। पंचायत समितीच्या समाज कल्याण विभागाद्वारे एका अपंग लाभार्थ्याला अनुदान मंजूर झाले, परंतु या लाभार्थ्याला अनुदान देण्यात आलेच नाही। त्यामुळे त्यावर पंचायत समितीचे उंबरठे झिजण्याची वेळ आली आहे। अकोला पंचायत समितीच्या समाज कल्याण विभागाद्वारे पिठाच्या गिरणीसाठी लाभार्थी ठरलेल्या तथा दोन्ही पायांनी अपंग असलेल्या लाभार्थ्याला नाहक उंबरठे झिजवण्यास भाग पडण्यात येत आहे। अकोला तालुक्यातील येवता रहिवासी अमोल मोतीराम ढोरे हे दोन्ही पायांनी अपंग आहेत। त्यांना समाज कल्याण विभागांतर्गत पिठाच्या गिरणी योजनेअंतर्गत 20% रोख फंडातून
3% उपकर निधीमधून लाभ देण्यात आला। अपंग अमोल ढोरे यांनी पिठाची गिरणी लावून पंचायत समितीमध्ये पिठाची गिरणी खरेदीचे जीएसटी क्रमांक असणारे बिल, बँक पासबुक, आधार कार्ड, सचिवाचे प्रमाणपत्र, गटविकास अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, शासनकीत प्रत जमा केल्या, परंतु या लाभार्थ्याला अद्यापपर्यंत अनुदानाची रक्कम देण्यात आली नाही। त्यामुळे या अपंग लाभार्थ्यांवर पंचायत समितीचे उंबरठे झिजविण्याची वेळ आली आहे। अपंग लाभार्थ्याला नाहक त्रास देणे कितपत योग्य आहे, या संदर्भात अपंग लाभार्थी अमोल ढोरे यांनी सिटी न्यूजशी बोलताना माहिती दिली। मी अमोल मारुती ढोरे, राहणार येवता। मला पीठ गिरणी मंजूर झाली। शासनाचे जे काही नियमानुसार मी त्याला सगळे डॉक्युमेंट लावले, जीएसटीचं पक्कं बिल लावलं आणि ग्रामसेवकचा चौकशी अहवाल सगळे लावलं आणि चक्की पण घरी आणली। पण मला माझ्या शासनाने माझ्या खात्यात आजपर्यंत पैसेच नाही जमा केले। इथं पंचायत समितीला प्रज्ञा इंगळे म्हणून मॅडम आहेत, त्या मॅडमला फोन लावला, त्यांच्या इकडे आलं की आज होतात, उद्या होतात, परवा होतात अशी त्या मॅडमची माझ्याजवळ मोबाईलला रेकॉर्डिंग पण आहे। अमोल भाऊ उद्या होतात तुमचे पैसे जमा, परवाला होतात अशी त्या मॅडमची माझ्याजवळ रेकॉर्डिंग पण आहे। आणि जिल्हा परिषद समाज कल्याणचे पुंड सर, अमोल भाऊ 2 दिवसात होतात, उद्या होतात, परवा होतात असा खूप त्रास झाला सर। मला एवढा त्रास झाला की शेवटी मी आता आत्मनिधन करायचं ठरवलं। शहर वाहतूक नियंत्रण शाखेने रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानांतर्गत जुने व नवीन बस स्थानकावर वाहतूक नियमांवर आधारित जनजागृती पथनाट्याचे सादरीकरण केले। अकोला शहर वाहतूक नियंत्रण शाखेद्वारे रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान साजरा करण्यात येत आहे। या अंतर्गत वाहतूक सजगता अभियान राबविण्यात येत असून या माध्यमातून जिल्हा पोलीस अधीक्षक यमराकेश कलासागर यांच्या संकल्पनेतून जनजागृती करण्यात येत आहे। शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने गुरुवार 10 जानेवारीला अकोला येथील जुने व नवीन बसस्थानकावर पथनाट्य सादर करून जनजागृती करण्यात आली। रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जमुरेके मौत का खेल या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले। या पथनाट्याच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करण्यात आले, वाहतूक नियमाचे पालन करावे, वाहन चालविताना नियमित हेल्मेटचा वापर करावा, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, वाहन चालविताना मोबाईलवर संभाषण करू नये आदी बाबत जनजागृती करण्यात आली। समझेंगे, समझाकर अपने घर को सबको बताएंगे उस्ताद। देखा, जिसमें ना ही आज तक सांप मरा है और ना ही नेवला, आए बड़े खेल दिखाने वाले। हाँ, वही तो खेल हम आपको दिखा रहे हैं, सांप और नेवले का खेल। आप लोगों ने देखा है? देखा है? देखा है? देखा है। सांप मरा है ना कभी नेवला मरा है। अच्छा, क्यों? क्योंकि दोनों भी अपने सांप मरता है ना कभी नेवला मरता है। लेकिन आज हम आपको जो 15 जानेवारीला मकर संक्रांतीचा पर्व साजरा होत आहे। या उत्सवाला लागणाऱ्या तीळ गुळाचे भाव वाढल्याने यावर्षी मकर संक्रांतीचा गोडवा कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। यावर्षी मकर संक्रांतीच्या पर्वावर तीळ गुळाचा गोडवा महागाईमुळे कडू होण्याच्या मार्गावर आहे। बाजारात तिळाचे वाढलेले भाव पाहता यावर्षी तीळ गुळाचा गोडवा कमी झाला आहे। बाजारात तिळाचे भाव जवळपास 150 रुपयापर्यंत पोहोचले आहेत, तर गुळ 50 रुपये आणि शेंगदाणे 100 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत। मागील वर्षातील भावाची या सोबत तुलना केली तर भाव अधिक प्रमाणात वाढल्याचे दिसून येते। याच कारणामुळे मकर संक्रांतीचा पर्व साजरा करताना तिळगुळात महिला वर्गांना कपात करावी लागणार आहेत। मकर संक्रांतीचा पर्व संपूर्ण देशात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येतो। परंपरा व रीतिरिवाजानुसार मकर संक्रांतीचा पर्व महिला साजरा करतात। विशेष करून महाराष्ट्रात हा उत्सव मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात येतो। यावर्षी मात्र महागाईमुळे या उत्सवावर काही प्रमाणात विरजण पडू शकते। पोलिसांचा गुन्ह्याचा आणि गुन्हेगारांचा अचूक तपास करण्यासाठी मदत करणाऱ्या श्वान पथकात लक्ष्मी नामक श्वानाची एंट्री झाली आहे। सोबतच जोया नामक श्वानाचे आगमन लवकरच होणार आहे। पोलिसांना गुन्ह्याचा आणि गुन्हेगाराचा अचूक तपास करण्यासाठी मदत करणाऱ्या श्वान पथकात लक्ष्मी नावाचे श्वान बुधवारी दाखल झाले। जोया नावाचे श्वानही प्रशिक्षण घेत असून हे लवकरच दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। जिल्ह्यात घडत असलेल्या विविध गुन्ह्याचा अचूक छडा लावण्यासाठी श्वान पथकाची मोठी मदत मिळते।
त्यामुळेच श्वान पथकात ट्रेनिंग घेतलेल्या तल्लख श्वानाची गरज असते। येथील श्वान पथकात सध्या लुसी आणि रेवा ही 2 श्वाने आहेत। मात्र लुसी ही अंमली पदार्थ शोधक तर रेवा सध्या लहान असून ती अंडर ट्रेनिंग मध्ये आहे। तेव्हा जिल्ह्यात घडलेल्या गांभीर्यातील गंभीर गुन्ह्याचा शोध लावण्यासाठी श्वान पथक नेहमी सतर्क असतेच। मात्र प्रशिक्षण घेतलेले श्वान असल्यास गुन्ह्याचा शोध लावण्यास मदत होते। यासाठीच पथक स्वयंपूर्ण व्हावे म्हणून 2 श्वान ट्रेनिंगसाठी पाठविण्यात आले होते। त्यापैकी लक्ष्मी नावाचे गुन्हे शोधक पथक बुधवारी दाखल झाले, तर दुसरे जोया नावाचे श्वान मे किंवा जून महिन्यामध्ये दाखल होणार आहेत। दाखल झालेल्या लक्ष्मीची देखभाल पोलीस उपनिरीक्षक सुजित डांगरे, ASI अनिल जगताप, पोलीस कॉन्स्टेबल भरतसिंग ठाकूर हे करीत आहेत। मनपा क्षेत्रातील मालमत्ता करधारकांनी 20 जानेवारीपर्यंत कराचा भरणा केल्यास त्यावरील व्याज माफ होणार आहे। नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे। नागरिकांनी थकीत कराचा भरणा 20 जानेवारीपर्यंत केल्यास थकीत करावर व्याज न आकारण्याचा निर्णय महापालिकेने अभय योजनेच्या माध्यमातून घेतला आहे। मात्र 20 जानेवारी नंतर थकीत करावर दरमहा 2% यानुसार व्याज आकारले जाईल। यामुळे नागरिकांनी थकीत कराचा भरणा करून महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे। महापालिकेला चालू आर्थिक वर्ष सोडून 34 कोटी 61 लाख रुपयांचा थकीत कर वसूल करायचा आहे। थकीत करावर दरमहा 2% व्याज आकारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे। यासाठी अभय योजना राबविण्यात आली। मात्र मालमत्ता करवाढीबाबत हायकोर्टात याचिका दाखल असल्याने या याचिकेचा निकाल लागेपर्यंत कराचा भरणा न करण्याचे आवाहन काही नागरिकांनी सोशल मीडियावर व्हायरल केले होते। यामुळे अनेक नागरिकांनी न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर कराचा भरणा करण्याचा निर्णय घेतला, तर दुसरीकडे प्रशासनाने न्यायालयाच्या निर्णयाची प्रशासन अंमलबजावणी करणे मात्र तोपर्यंत थकीत कराचा भरणा करावा असे आवाहन केले आहे। बाळापूर तालुका अंतर्गत येणाऱ्या हातरुण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व कर्मचारी यांची येण्याची व जाण्याची वेळ निश्चित नसल्यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र केवळ नावापुरते चालविण्यात येत आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांवर आरोग्य सेवेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे। बाळापूर तालुका अंतर्गत येणाऱ्या हातरुण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचाऱ्यांची येण्याची व जाण्याची वेळ निश्चित नाही, त्यामुळे रुग्णांना डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची वाट पाहत बसावी लागते। प्राथमिक आरोग्य केंद्र उघडण्याची वेळ सकाळी 8 वाजताची आहे, परंतु येथील कर्मचारी आरामात आपल्या वेळेनुसार येतात। एखाद्याने विचारणा केली तर त्याला पोलीस स्टेशनमध्ये तक्रारीची धमकी देण्यात येते। सध्या सर्वत्र कडाक्याच्या थंडीमुळे आजाराचे प्रमाण वाढले आहे। दुसरीकडे प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व कर्मचारी गैरहजर राहत असल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे। हातरुण प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची व्यवस्था आहे, परंतु कोणीही मुख्यालयही राहत नाही। डॉक्टर व कर्मचाऱ्यांची गैरहजेरी पाहता येथील आरोग्य व्यवस्था ढेपाळली आहे। यावर्षी अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। ही बाब लक्षात घेता पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक प्रतिबंधन घातले आहे। अकोला जिल्ह्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे खरीप व रब्बी पिकांची उत्पादकता मोठ्या प्रमाणात कमी झाली। जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये संशोधित पैसेवारी 50 पेक्षा कमी झाल्याने दुष्काळ सदृश स्थिती घोषित करण्यात आली। यामध्ये अकोला जिल्ह्यातील क्षेत्रात भविष्यात चारा टंचाईची स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी अकोला जिल्ह्यात तथा जिल्ह्याबाहेर जनावरांना जिल्ह्यातून चारा पाठविण्यास प्रतिबंधन घातले आहे। अकोला जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात अथवा राज्यात चाऱ्याच्या वाहतुकीसह विक्रीवर प्रतिबंध लावण्यात आला आहे। पोलीस विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभागाने जिल्ह्यातून अथवा राज्यातून जनावरांची वाहतूक पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राविना नेण्यास मनाई केली। भविष्यातील चारा टंचाई पाहता तथा चारा सुरक्षित राहावा याकरिता उपाययोजना करण्यात येत आहे। अकोला जिल्हा परिषद समाज कल्याण समिती अंतर्गत दलित वस्ती सुधार योजना कृती आराखड्याला विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली। लवकरच या अंतर्गत विकास कामे मार्गी लागणार आहेत। अकोला जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात दलित वस्ती सुधार योजनेच्या कामासाठी 29 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला, परंतु दलित वस्ती कृती आराखड्याची मुदत मार्च 2018 मध्ये संपल्याने सदर निधी खर्च करण्याचा प्रश्न निर्माण झाला। त्यामुळे समाज कल्याण समितीच्या काही सदस्यांनी पुढाकार घेत गत वर्षापासून नवीन दलित वस्ती कृती आराखडा तयार करण्यासाठी मेहनत घेतली आहे।
त्यासाठी 7ही पंचायत समितींना गावनिहाय कामाचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. पंचायत समितीकडून वेळेत प्रस्ताव येत नसल्याने पाहून व्हिडिओना अल्टिमेटम सुद्धा देण्यात आलं. त्यानंतर पंचायत समित्याकडून दलित वस्तीचा गावनिहाय प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात आला. पुढे समाज कल्याण समितीत ठराव घेऊन कृती आराखडा विभागीय आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. आयुक्त कार्यालयाने काढलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यात आली. अखेर नोव्हेंबर 2018 मध्ये दलित वस्ती कृती आराखड्याला आयुक्त कार्यालयाने मंजुरी दिली. यामुळे जिल्ह्यातील दलित वस्तीमधील विकास कामे आता लवकरच मार्गी लागणार आहे अशी आशा निर्माण झाली. परंतु आराखडा मंजूर होऊन महिना लोटला तरी अद्यापही काम वाटप ठप्प असून निधी तसाच पडलेला आहे. गेल्या काही दिवसापासून अकोला बाजारात भाजीपाल्याची आवक घसरल्याने सर्वच भाजीपाला महागल्याचे दिसून येत आहे. वर्तमान काळात सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे बाजारात सध्या भाजीपाला महाग विक्री होत आहे. अकोला बाजारात काही दिवसापूर्वीपर्यंत सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची आवक वाढली होती. यामुळे भाजीपाल्याचे भाव सुद्धा कमी झाले होते. परंतु आता पुन्हा भाजीपाल्यांची आवक अचानक घसरल्यामुळे सर्व प्रकारचे भाजीपाल्यांचे भाव दुप्पट झाले आहेत. कडाक्याच्या थंडीचा परिणाम या भाजीपाल्यांच्या उत्पादनावर पडला आहे. टमाटर, वांगी, भेंडी, पत्तागोबी, फुलगोबी, गवारशेंग यासह सर्व प्रकारचा भाजीपाला माल ग्रामीण भागातून येतो. हिवाळा पाहता वटाणाच्या शेंगाची आवक सुद्धा वाढली आहे. 20 रुपये किलो प्रमाणे वटाणा शेंग विक्री होत आहे. यामुळे नागरिक वटाण्याच्या शेंगांना प्राथमिकता देत आहेत. एक नजर टाकूयाच्या सुविचार हेल्थ टिप्स आणि ब्युटी टिप्सवर. पुन्हा एक नजर टाकूयाच्या प्रमुख घडामोडींवर. महापालिका उपायुक्तांनी केली भारत नगराची पाहणी. अनुदानासाठी अपंग लाभार्थ्याला धरले वेडीस. शहर वाहतूक नियंत्रण शाखेद्वारे जनजागृती पथनाट्य सादर. यावर्षी तिळगुळाचे भाव वाढल्याने मकर संक्रांत होणार कडू. श्वान पथकात लक्ष्मीची शानदार एंट्री. इथे आजचे बातमीपत्र संपित आहोत. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार.
way.